गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण चॅप्टर 5चा पार्ट 2 वाचणार आहोत, ज्याचं नाव आहे समृद्धी आकर्षित करा. कोणत्याही व्यक्तीजवळ अवश्य तेवढा पैसा नसण्याचं एकमेव कारण म्हणजे ते आपल्या विचारामुळं पैशाला त्यांच्याकडे येण्यापासून रोखतात. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती ही चांगल्या गोष्टी जीवनात येण्यास प्रतिबंध करते आणि यात पैसाही अंतर्भूत आहे. लेखक काय म्हणतात की आपली विचारसारणीमुळंच आपण गरीब आहोत आणि आपण पैशाला आपल्याकडे येण्यापासून रोखतो, असं लेखक म्हणतात. तुम्हाला जितक्या पैशाची आवश्यकता आहे तितका पैसा अदृष्टात आत्ताही उपलब्ध आहे. या जगात इतका पैसा उपलब्ध आहे की तुम्हाला जितकं पाहिजे तितका पैसा या जगामध्ये उपलब्ध आहे. पण तुम्ही फक्त तुमच्या विचारामुळे किंवा तुमच्या संकुचित वृत्तीमुळे त्याच्यापासून तुम्ही दूर जात आहे. तुमच्याजवळ आवश्यक ते एवढा पैसा नसेल तर तो यामुळंच की तुम्हीच संपत्तीच्या प्रवाहाला तुमच्याकडे येण्यात अडथळे निर्माण करताय आणि हे तुमच्या नकारात्मक विचारामुळेच घडतं आहे. तेव्हा पैशाची उणीव, तुटवडा या पारड्यात विचार घालण्याऐवजी ते समृद्धीच्या पारड्यात घाला, म्हणजे झालं. म्हणजे लेखक म्हणतात की तुम्ही तुमचे जे विचार करताय, जर तुम्ही नेहमी असा विचार करत असेल की माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे पैशाचा तुटवडा आहे, मी कर्जबाजारी आहे, जर तुम्ही पुन्हा पुन्हा जर विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच कर्जबाजारी राहणार आणि तुमच्याकडे पैशाचा तुटवडा राहणार, असं लेखक म्हणतात. पैशाची गरज जाणवणं ही एक अत्यंत शक्तिशाली, सामर्थ्यवान भावना आहे. अर्थातच आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही सतत पैशाची गरज भासणं, तुटवडा असणं हीच गोष्ट स्वतःकडे आकर्षित करीत राहिला. म्हणजे आतापर्यंत नेहमी आपण असंच विचार करत राहिलो की माझ्याकडे पैसा कमी आहे, आपण हाच विचार करत राहतो आणि परिणामस्वरूप काय होतं, तुमच्याकडे पैसा कमीच राहतो. पैशाबद्दल बोलताना लेखक स्वतःचे काही स्वानुभव सांगतायत. रहस्य ज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी मी माझ्या बँकेतील खाती दर्शवित होती की माझ्या कंपनीला त्यावर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि 3 महिन्यात ही कंपनी इतिहास जमा होऊन जाईल. 10 वर्ष अतोनात कष्ट करून माझी कंपनी माझ्या हातून निसटून चाललेली होती. जेव्हा कंपनी वाचवण्यासाठी आपल्या पैशाची गरज आहे असं मला जाणवू लागलं, तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडत गेली. यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग माझ्याकडे नव्हता. त्याच्यानंतर काय झालं, त्यानंतर हे रहस्य लेखकाच्या जीवनात प्रकट झालं. यानंतर मग मला रहस्य प्राप्त झालं आणि माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, ज्यामध्ये माझ्या कंपनीची स्थितीसुद्धा सामील होती, पूर्णतः बदलून गेली. कारण मी विचार करण्याची पद्धत बदलली. माझे अकाउंटंट आकडेमोड करते, हिशोब करत पैशाच्या चिंतेत व्यग्र होते आणि त्याचं लक्ष पैशाच्या चिंतेवर केंद्रित असताना मी मात्र माझं चित्त समृद्धीच्या भावनावर केंद्रित केलं. म्हणजे लेखक म्हणतात की ज्यावेळेस लेखकाची कंपनी डबघाईला आली किंवा ती आता बुडणार आहे, ज्याच्यासाठी त्यांनी 10 वर्ष लेखकांनी काम केलं, ती जर अगर डुबत असेल तर नक्कीच वाईट वाटणार. पण लेखकाला ज्यावेळेस हे द सिक्रेट भेटलं, त्याच्यानंतर त्यांनी वैभवावरती स्वतःचं लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. वैभव, भरपूर पैसा, भरपूर शिल्लक याच्यावरती लेखक विचार करायला सुरुवात केलं. रहस्य ज्ञानाबाबत मी एक गुपित आपल्याजवळ उघड करते. जीवनात तुम्हाला जी कुठली गोष्ट हवी असेल ती मिळवण्याचा शॉर्टकट म्हणजे आत्ता या क्षणी आनंदित होणं, सुख अनुभवणं. लेखिका म्हणते की एक शॉर्टकट सांगते लेखिका की कुठलीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आत्ता या क्षणी तुम्ही आनंदित आहात असं विचार करा. विचार करायला आपल्याकडे काही पैसे जात नाही. त्यामुळं लेखिका म्हणते की तुम्ही समृद्धीवरती लक्ष केंद्रित करा आणि आत्ता जो हा प्रेझेंट काळ आहे, जसं की आता मी हा व्हिडिओ बनवतोय, तर या क्षणामध्ये मी आनंदी असलं पाहिजे.
जर मी आनंदी नसेल तर तुमचा येणारा भविष्यकाळ त्या फ्रिक्वेन्सीवरतीच आधारित असेल, जी की तुमची सध्याची फ्रिक्वेन्सी आहे. सुख आणि आनंदाच्या या भावनांना ब्रह्मांडात प्रक्षेपित करण्यावर लक्ष केंद्रित करा. सुख, वैभव, पैसा याच्यावरती सकारात्मक जे विचार ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करा. आकर्षणाचा नियम तुमचे सर्व आंतरिक विचार आणि भावना प्रत्यक्षात आणतो म्हणजे आणतो, असं कोण म्हणते? लेखिका म्हणते. लेखिकांनी याच्यावरती भरपूर अभ्यास करून आणि स्वतःवरती त्यांनी त्याचा वापर करून त्याच्यानंतर त्यांनी हे बुक लिहिलेलं आहे, द सिक्रेट, रहस्य. नेक्स्ट पुढच्या पेजवरती आहे, समृद्धीवरती लक्ष केंद्रित करा. डॉक्टर जो विटाल म्हणतात की समृद्धीवरती लक्ष केंद्रित करा. मला कल्पना आहे की लोकांच्या मनात कशा प्रकारचे विचार चालले असतात. मी माझ्या जीवनात आणखी पैसा कसा आकर्षित करू शकेन, मी कोणत्या मार्गाने श्रीमंत होऊ शकतो, मी समृद्धी संपत्ती कशी मिळवू शकतो. खरं तर माझी नोकरी मला आवडते, माझी कमाई मर्यादित आहे, माझ्याकडे जो काही पैसा येतो या नोकरीच्या पगारातून. मग मी कर्जमुक्त कसं काय होईन, क्रेडिट कार्डवर रक्कम कशी काय भरणार, मी आणखी पैसे कसे मिळवणार. तसा इरादा तरी ठेवा. तर हे जे प्रश्न आहेत ह्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, माझ्या पण मनामध्ये आहेत, की मी कोणत्या मार्गाने श्रीमंत होईन किंवा मी समृद्धी कशी मिळवू शकेन. तर लेखक पुन्हा खालच्या पॅरेग्राफमध्ये म्हणतात, या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी पुन्हा याच रहस्याविषयी वेळोवेळी जे सांगितलं त्याकडे मी लक्ष वेधतो. तुमचं काम एवढंच आहे की ब्रह्मांडाच्या कॅटलॉगमधून तुम्हाला काय हवं हे घोषित करा. त्यापैकी पैसा ही एक मागणी असेल तर नेमका किती हवा आहे सांगायला हवं, ठरवायला हवं. उदाहरणार्थ, मला पुढील 30 दिवसात $25,000 मिळवायचे आहेत. अनपेक्षित अशी किंवा तुम्हाला मिळायला कठीण अशी रक्कम, पण ती रक्कम तुम्हाला मिळू शकेल असा तुमचा विश्वास असायला हवा. लेखक म्हणतात की तुम्ही तुमची पैशाचा एक गोल निश्चित करा, ध्येय निश्चित करा. सॉरी, मला किती पैसा हवा आहे? 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 5 करोड, 10 करोड, किती पैसा हवा आहे? एक लक्ष्य निश्चित करा आणि त्याला टार्गेट द्या. 1 वर्ष, 6 महिने, 6 वर्ष, 5 वर्ष, असं काही एक फिक्स टर्म निश्चित करा आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करा की माझ्याकडे जर 1 करोड रुपये आले तर मी काय करेन. तसं वागायला सुरुवात करा. तसं तुमच्या मनचक्षूवरती तसं वागायला सुरुवात करा. जसं की एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, जर माझ्याकडे कार नाही आहे, जर मला कार हवी असेल तर मी काय करेन की मी असा विचार करेन की मी कार चालवतोय म्हणजे आपण काही गोष्टी आपण विचार करतो, बरोबर. मग त्याप्रमाणे असा विचार करा की तुम्हाला 1 करोड हवा असेल तर 1 करोड रुपये तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती कसा विल्हेवाट कराल, त्याची विल्हेवाट कशी लावाल किंवा त्याचा खर्च कुठं कराल, याचे प्लान तुमच्याकडे असायला हवेत. रेडीमेड प्लान असायला हवेत. त्याच्यामुळं काय होईल की आपण भरपूर सारे उदाहरण बघतो की काही लोकांना 30 लाखाची लॉटरी लागली, 50 लाखाची लॉटरी लागली, त्यांच्याकडे पैसा येतो पण ते त्या लेवलचे झालेले नसतात. त्याच्यामुळे काय होतं, हार्ट अटॅक येणं किंवा काही दिवसातच पुन्हा दरिद्री होणं किंवा पुन्हा भेकेला लागणं, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मी पण भरपूर न्यूजमध्ये वाचलेल्या आहेत. कारण माणूस ज्यावेळेस तुमच्याकडे जितका पैसा येणार आहे त्याच्यासाठी जर तो रेडी नसेल तर तो तुमच्या पैशाकडे येणार नाही आणि जर आला तर तो नक्कीच टिकणार नाही आहे. तर मित्रांनो, असं हे चॅप्टर 5 पार्ट 2 आपण वाचलेलं आहे. तर उद्या आपण राहिलेले पार्ट परत वाचू.
पैसा मिळवण्यासाठी काय करावं लागेल या गोष्टीसाठी आपण भेटूया पुन्हा उद्या. धन्यवाद.